गण गणात बोते, गण गण गणात बोते। महाराज, गुरु माऊली, महाराज, महाराज। महाराज काय करणार आहे? ते डॉक्टर आहेत का वैद्य? ते सर्व काही आहे, ते ब्रह्मांड नायक आहे। हो ना? मग तुमच्या महाराजांना आज हा पाया झालेला पोट बरा करायला सांगा, म्हणजे झालं। करते, नक्की करते। धन्य आहात तुम्ही आणि तुमची श्रद्धा। पण श्रद्धा एका मर्यादेपलीकडे गेली ना की त्याला अंधश्रद्धा म्हणतात। भाऊ, तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, तुम्हाला असं वागणं शोभत नाही। नाही, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात एक धूसर रेषा असते ग। आपण ते रेषेवरच थांबायचं असतं, ना अल्याड जायचं ना पल्याड। आपल्या गुरु माऊलीवर विश्वास ठेवायचा, म्हणजे ती आपला तोल जाऊ देत नाही। छान तत्वज्ञान पाझळलं तुम्ही, पण त्यांनी अशी दुखणी बरी होत नाही। नानी, अगं नको ग काळजी करू। नेहमी ठरवते, पण नाही भाऊ, तुम्ही मला धाकट्या भावासारखे। तुम्हाला काही दुखलं खुपलं ना, काळजात सर्र होतं माझ्या। अगं नानी, अजिबात बोलायचं नाही। आणा बघू पाय, पायाला पोटीच बांधते। अहो, झाडपाल्याचंही औषध आणलंय, ते लावण्याने एखाद्याला आराम पडेल तुम्हाला। अगं नानी, पोटेच बांधून मी दवाखान्यात कसा जाऊ? म्हणजे अहो, या अवस्थेत तुम्ही दवाखान्यात जाणार? का नको जाऊ? अगं तिकडे दवाखान्यात माझे पेशंट्स तात्काळत असतील। कोणीही तात्काळत नाही। हो, आपली तब्येत महत्वाची, मग दुसऱ्याची नाही। ते काही नाही, फोड पायाचा बरा होईपर्यंत मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही। अगं नानी, गप्प म्हणजे गप्प, इथे गुपचूप बसायचंय, कुठेही जाऊ देणार नाही मी तुम्हाला। महाराज, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। महाराज, गण गण गणात बोते। हे लावलं ना की चांगला आराम पडेल तुम्हाला। महाराज, गण गण गणात बोते, गण आता बरं वाटेल बघा। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। बरं वाटेल बघा आता तुम्हाला नक्की। महाराज, गुरु माऊली, महाराज। अरे किती कणशील, किती कणशील। महाराज, मी तोंडाने हो का चूक केलं नाही? फोड झाला की वेदना ही होणारच। फोड फोड कोणाला झालाय महाराज? वेदना ही साडेसातीसारखी असते, ती माणसाला सहन करायला शिकवते। या वेदनेतूनच माणसाचा नवा जन्म होत असतो। हो महाराज। होय काय? महाराज, वेदनेतून माणसाचा नवा जन्म होत असतो। ठाऊक आहे मला, तू नको मला अक्कल शिकवूस। तोंड बंद ठेवून गप्प बैस, तुझ्याशी नाही मी बोलत। हो महाराज। बघ, पुन्हा तोंड उघडलंस, चुकलं महाराज। बघ पुन्हा। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। तुकाराम भाऊ, कोण? बापू या। अहो, आज तुमची तब्येत ठीक दिसत नाही, तुम्ही विश्रांती घ्या बघू, मी अंगण झाडतो। नको बापू, अहो हे माझं व्रत आहे, ते मलाच पार पाडू दे। अहो, तुम्ही इथे येऊन नेहमीच सेवा करता, पण सध्या तुमची तब्येत ठीक नाही म्हणून मी नाही बापू, मी ठीक आहे। हो, कानामागे रुतून बसलेला छर्रा अधूनमधून यातना देतो खरा, पण मला त्याचं कौतुक नाही। कोणत्याही कारणानं मी माझ्या सेवेत खंड पडू देणार नाही। अहो पण बापू, राहिलं
पण तुमच्या यातना महाराजांना दिसत नसतील का? दिसतात. मग ओ महाराजांच्या पायाचं तीर्थप्राशन करून आजवर बऱ्याच भक्तांच्या व्याधी दूर झाल्यात. तुम्ही का तसं करत नाही? ती वेळ अजून आलेली नाही. म्हणजे बापू, अहो भक्तिपंथानं जायचं म्हणजे श्रद्धा आणि सबुरी असायला हवी. आणि या वेदना म्हणजे माझे भोग आहेत, ते मलाच भोगून संपवू दे, माझी तक्रार नाही. अहो इथं नित्य नियमाने आल्यामुळे मला महाराजांची सेवा करण्याची संधी मिळते, त्यांचा सहवास लाभतो, यातच माझं सुख आहे. या वेदनेचं संकट ओढावल्यामुळे मी माझ्या सेवेत कसूर करणार नाही. धन्य आहात तुम्ही तुकाराम भाऊ. मी सर्वसाधारण माणूस आहे बापू, पण या वेदनेला सहन करण्याची शक्ती मला महाराजांनीच प्राप्त करून दिली. महाराज, अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे आमचे भक्त खूप आहेत, पण ते पिवळे पण सोन्यासारखं अस्सल नसतं. यातना सहन कराव्या लागला की पितळ उघडं पडतं. पण तुकाराम, तुकाराम तुझ्यासारखा तूच यातना सहन करतोस, पण आपल्या सेवाव्रतात खंड पडू देत नाहीस. देव तुझं भलं करो. तुझ्या कानामागे ऋतून बसलेला छरा आपसूक गळून पडेल, त्याला थोडा वेळ लागेल. धीर धर, सहन कर. गण गण गणात होते, गण गण गणात होते, गण गण गणात होते. महाराज, जीवाला वेदना का असतात? त्याचं प्रयोजन काय? वेदना म्हणजे संवेदना, जाणीव. आपण सजीव आहोत ह्याची जाणीव प्रत्येक संवेदनेतून आपल्याला होत असते. वेदना आपल्याला शहाणपण शिकवते, काय करू नये ते शिकवते. सांभाळ, बत्ता बत्ता. महाराज, चंदन चावल बेल के पतिया शिवजी के माथे धरो रे. चंदन चावल बेल की पतिया शिवजी के माथे धरो रे. महाराज, अहो काय झालं? पत्ता पडला पायावर. अहो आता बत्त्याशी काय काम पडलं तुम्हाला? पोटात थोडं मळमळत होतं, म्हणून म्हटलं आलं कुठून तोंडात टाकावं. अहो पण हे तुम्ही मला नाही का सांगायचं? अहो मी चूर्ण दिलं असतं तुम्हाला. अहो इथे धड उभंही राहता येत नाही तुम्हाला, आणि हे नसते उपद्व्याप कोणी सांगितले? नानी, किती ग कामं सांगणार तुला? आधीच घरात दिवसभर मर मर मरत असते, त्यातून हे माझं दुखणं. नानी, माझ्या जन्मदात्या आईने जेवढं केलं असतं ना, तेवढंच तू करतेस बघ माझं. अगं अगदी धाप लागली तर श्वासही चोरून घेतेस तू, पण कुणाला कळू देत नाहीस. नानी, मी माझ्या जन्मदात्या आईला पाहिले नाहीये ग, पण ती अगदी तुझ्याच सारखी असेल. महाराज, साद घालता जीवान धाव घेती गजानन. प्रगटते भक्तांसाठी कोठल्याही रूपातून. धुन लागता नामाची, धुन लागता नामाची.
लाभे अपार हे सुख शेगावीचे योगीराज शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक इतक्या रात्री कोण आला असेल काय माहित. डॉक्टरला पेशंट भेटायला आले असतील. कोण ते महत्वाचं नाही. मी ज्या कामासाठी आलोय ते काम महत्वाचं आहे. ब्राह्मण दिसतंय. ब्राह्मण असो शूद्र असो मी माणूस आहे तुमच्यासारखाच. बैलगाडीने आला आहात. फार लांबून आला असाल. हो यावंच लागलं. तुमचे धाकटे बंधू आजारी आहेत. त्यांच्यासाठी अंगारा आणि तीर्थ आणलंय. ते त्यांना द्या. त्यामुळे त्यांची व्याधी बरी होईल. तीर्थ अंगारा. हो मनात शंका नको श्रद्धा हवी. आपण कोण नाव तरी सांगा. अहो कोण आलो तो इतक्या अपरात्री? देवचाने नाव नाही सांगितलं. म्हणजे पण भाऊसाठी हे तीर्थाने अंगारा दिलाय. त्याने भाऊला आराम पडेल म्हणाले. अहो मग बघत काय बसला? अहो थांबवा त्यांना. त्यांचे आपण पाय धरू. जा जा तुम्ही. आणि तू धर हे लाव भाऊला. मी आलोच. चला इडापिडा टळली एकदाची. कुठल्याही शास्त्रापेक्षा देव मोठा असतो ह्याची खात्री पटली मला. हो तर औषधाने जो बरा झाला नाही तो फोड अंगारा आणि तीर्थ प्राशन केल्याने नाहीसा झाला. हा दैवी चमत्कारच म्हणायला हवा. हो ना. पण कोण असतील हो ते सद्ग्रस्त? मी गड्याला धाडलं होतं त्यांच्या पाठी. मग पण ते दिसेनासे झाले. आता बैलगाडीने आले होते आणि बैल अश्वगतीने पळाले असं कुणाला सांगितलं तर ते पटणारच नाही. ते कोणी असो पण त्यांच्या रूपाने परमेश्वरच आपल्या घरी येऊन भाऊंचं दुखणं बरं करून गेले असंच समजायचं आपण, नाही का? भाऊ तू खरंच भाग्यवान आहेस बाबा. तुझ्या निमित्ताने आम्हाला देवदर्शन घडलं आणि देवांचाही देव करतो भक्तांची चाकरी याची प्रचिती आली. आपण सगळेच भाग्यवान आहोत दादा. आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावरती आहे आणि आपल्या गजानन महाराजांचा कृपाप्रसाद आपल्याला प्राप्त झाला आहे. त्यामुळे आपलं कधीच वाईट होणार नाही. पण श्रद्धा आणि सबुरी हवी. अहो श्रद्धा आणि सबुरी तर हवीच, पण देवाने सुद्धा भक्तांचे प्राण कंठाशी येईपर्यंत त्याची परीक्षा घ्यायला नको. ही तक्रार आहे का विनंती? आग्रह म्हणा किंवा लाडी हट्ट म्हणा हवं तर. अहो लहान मूल कसं आई वडिलांजवळ हट्ट करतं की नाही, तसाच मी देवाजवळ हट्ट करणार आहे. मग होईल तुझ्या मनासारखं. तुझा हट्ट पूर्ण करणार नाही अशी व्यक्ती या जगातच नाही. जी सर्वांची लाडकी ती देवाचीही लाडकी. पुरे पुरे. अहो तुम्हाला आता प्रवासाला जायचं आहे ना, जरा जपून जा. हो हो काळजी करू नको. मी आधी शेगावला जाऊन गजानन महाराजांच्या चरणावर डोकं ठेवीन आणि मगच दवाखान्यात रुजू होईन. हो अहो शेगावला जाच तुम्ही. अहो आपल्या घरी आलेला देव माणूस नेमका कोण होता ह्याची उकल गजानन महाराजच करतील, नाही का? हो येतो मी. ऐशवान यशवंत हो.
महाराज महाराज, माझ्या हातून काही चूक घडली आहे का? घडली असेल तर मला क्षमा करा महाराज, पण माझ्याकडे अशी पाठ करू नका. आई जर आपल्या लेकराकडे पाठ करून बसली तर ते लेकरू कोणाकडे बघेल? ते लेकरू पोरकं होईल महाराज. महाराज बोला ना महाराज. आमचा बोलण्यावरती विश्वास नाही, कृतीवरती विश्वास आहे. माझ्या हातून काही चूक घडली आहे का महाराज? तसं असेल तर मला सांगा महाराज. तुझा तूच विचार कर. समजलो. मी इतके दिवस तुमच्या दर्शनाला आलो नाही म्हणून तुम्ही रागावलात ना माझ्यावरती. पण हा लटका राग बाजूला ठेवा आणि माझं न येण्याचं कारण जाणून घ्या महाराज. कारण महाराज, माझ्या पायाला फोड झाला होता आणि मी स्वतःच औषध उपचार केले, शस्त्रक्रियाही केली, पण फोड काही बरा होईना. जसं निवडुंग उपटल्यावरती त्या जागी दुसरं निवडुंग येतं, अशीच गत झाली होती माझ्या फोडाची. परंतु एका रात्री एक ब्राह्मण आमच्या घरी आला आणि तो अंगारा आणि तीर्थ देऊन गेला. तो अंगारा जिभेवर ठेवला आणि ते तीर्थप्राशन केले तर काय चमत्कार! माझा फोड गळून पडला होता. जे औषध उपचाराने साध्य झालं नाही ते श्रद्धेने झालं. आणि महाराज, तडक तुमच्या भेटीला आलो. आपल्याला हवं ते साध्य करून घ्यायचं आणि मगच देवाच्या दर्शनाला जायचं. ही माणसाची खोड कधी मोडणार कुणास ठाऊक. तो ब्राह्मण इतक्या दूरवरून तुझ्या दारात आला, त्याचा आदरातिथ्य केलं नाहीस. त्याचं राहू दे, जिनान त्याच्या बैलानं वैरण तरी घालायचीस. तुमचे धाकटे बंधू आजारी आहेत, त्यांच्यासाठी अंगारा आणि तीर्थ आणलंय, ते त्यांना द्या. त्यामुळे त्यांची व्याधी बरी होईल. महाराज, आम्हीच नाही तर ते बैलही रुसले आहेत तुझ्यावरती. जा, बघ बाहेर. आधी त्यांची क्षमा माग, त्यांना पोटभर खाऊ घाल आणि मग आमच्याकडे ये. महाराज, म्हणजे ते ब्राह्मण दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः तुम्ही होता महाराज. महाराज, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. विज्ञानही ज्यांच्या पुढे गुडघे टेकतं, असा आजार देखील खरे संत आपल्या योग सामर्थ्याने बरा करू शकतात. त्यासाठी आपल्या अंगी हवी श्रद्धा आणि सबुरी.